नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे घरगुती शेपू आणि मूगडाळ रेसिपी. चला तर सुरुवात करूया. पहिले आपण शेपू घेतलेली आहे. त्यानंतर आपण कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर. त्यात तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम होताच आपण त्यात मोहरीला फोडणी देणार आहोत. त्यानंतर जिरं घालणार आहोत. मिरच्या जाड कापून टाकल्या जेणेकरून मुलांना ते निवडून काढायला बरं होईल. त्यात आपण लसणाची पेस्ट घातलेली आहे. हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण याच्यात बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत. याला आपण मिक्स करणार आहोत. कांदे लाल होस्तोवर आपण त्यांना मिक्स करणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यात हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. ते एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर मीठ आणि हळद पसरल्यानंतर आपण त्यात टमाटे घालून घेणार आहोत. टमाट्यांनाही त्यांच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटात आपण काढून बघणार आहोत. त्यात आपण शेपू घालणार आहोत. शेपू पण बारीक चिरून घ्यायची आहे, बघू शकता. आपण मिक्स करत आहोत शेपूला. आता आपण याच्यात धुतलेली मूगडाळ घालत आहोत आणि छान अशी ती मिक्स करून घेत आहोत. अशा प्रकारे आता आपण हिला परत झाकून ठेवणार आहोत कमी फ्लेमवरती. 5 मिनिटात काढून पुन्हा तिला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. ही प्रोसेस जवळपास आपल्याला 15 मिनिटं करायची आहे. पुन्हा 5 मिनिटात काढून आपण तिला मिक्स करणार आहोत. आपल्याला ही प्रोसेस तोपर्यंत करायची जोपर्यंत मूग डाळ अगदी शिजून जात नाही. आता आपण बघूयात मूग डाळ शिजली की नाही. बघा, थोडीशी शिजायची बाकी आहे. आपण यांना पुन्हा 5 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. आता आपण बघूयात आपली भाजी शिजली आहे की नाही. वाव, छान प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. आपण बघू शकता किती छान अशी आपली भाजी दिसत आहे. नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आता आपण भाजीला सर्व करून घेणार आहोत. छान कोशिंबीर सोबत चपाती लोणचं घेऊन आपण मस्त